नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जागतिक स्तरावर मंदीचं सावट असताना देशातला बाजार देखील तितकासा सावरलेला नाही, हेच चित्र गेल्या आठवड्यामध्ये बघायला मिळालं. आणि त्याच पार्श्वभूमीवर मग गुंतवणूकदारांना थोडंसं टेन्शन आलेलं असेल आणि म्हणूनच आम्ही आज खास विषय घेतलेला आहे, मार्केट, मनी अँड माइंड, अर्थात 3Ms. याचं महत्त्व आम्ही तुम्हाला पटवून सांगणार आहोत आणि कसं नेमकं या काळामध्ये तुम्ही पाऊल टाकायला पाहिजे हे देखील सांगणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. स्वागत आहे तुमचं. आणि जसं आपण म्हणतोय की या संकटाच्या अडचणीच्या काळामध्ये आपण प्रेक्षकांना थोडासा धीर देण्याचा किंवा किंबहुना सावध करण्याचा हा आपला प्रयत्न आहे आणि त्याच दृष्टीने आज आम्ही हा कार्यक्रम घेऊन आलोय. तर सुरुवातीला आपण एक ग्राफिक्स बघूया आणि त्याच्यानंतर आपण विषयाला सुरुवात करूया. आपण बघूया पहिलं ग्राफिक्स. मार्केट, शेअर बाजार हा सध्या घसरणीच्याच मार्गावर आहे आणि मोदी सरकार आलं त्याच्या आधी जी स्थिती होती तीच पातळी मला वाटतं पुन्हा एकदा आता गाठलेली आहे मार्केटने. सोनं 30,000च्या दिशेने वाटचाल करताय, तर तिकडे जागतिक बाजारात मंदीचं सावट आहे. चीनच्या मंदीचे भारतासह देशभरात किंवा जगभरात भारतासह हे पडसाद उमटलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि नाही सर, एकूणातच थोडासा कसोटीचा क्षण आहे म्हणता येईल. नक्कीच कसोटीचा क्षण आहे सगळ्यांसाठीच आणि केवळ मार्केटसाठी तर आहेच, देशासाठी म्हणजे देशाच्या मार्केटसाठी तर आहेच, गुंतवणूकदारांसाठी फार मोठा कसोटीचा वेळ आहे. आणि तुम्ही काय एक असतं, एक ॲक्शन होते आणि आपण कशा प्रकारे रिॲक्ट करतो त्यावरती देखील बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. तर मला वाटतं ही एक अशी वेळ आहे की आपण कशा प्रकारे रिॲक्ट करू, इथे गुंतवणूकदार कशा प्रकारे रिॲक्ट करतील ह्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा पोर्टफोलिओचा सक्सेस अवलंबून राहील. खरंय खरंय. आणि याच अनुषंगाने काही ग्राफिकल प्रेझेंटेशन देखील आता आपण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला चित्र जे आहे, स्थिती जी आहे ती स्पष्ट होईल. आपण पहिला ग्राफिक बघूया. आपण पहिला मॅप बघणार आहोत आता. सो आपण आता जर बघितलं की सगळेच देश जे आहेत, सगळ्याच देशांमध्ये हे चित्र आहे आणि हे साधारणतः 2016 पासूनचं चित्र आहे. सेन्सेक्स पासून सगळेच डॉलरच्या हिशोबाने फेब्रुवारी 5 पर्यंत कशा रीतीने खालती गेले आहेत मार्केट, ते म्हणजे भारत हा अपवाद राहिला नाहीये. चीनची घसरण आहे ही सगळ्यांनाच नुकसान देणारी ठरलेली आहे, सगळ्यांनाच त्रासदायक अशी ठरलेली आहे. त्यामुळे एक आहे की आपण असं म्हणतो आहोत की आपल्याकडे सरकारने काही केलं नाही किंवा भारताचं मार्केट स्ट्रॉंग नाही आहे किंवा काय म्हणतात त्याला, भारतातल्या कंपन्या योग्य नाही आहेत. हे नसून, सध्याचं कारण हे फंडामेंटल नसून ओव्हरऑल जगामध्ये देखील हेच चित्र आहे. इनफॅक्ट आपण जर बघितलं तर BSE सेन्सेक्सचा नंबर 3रा आहे बाकीच्या देशांच्या कम्पॅरिझनमध्ये. सो आपण व्हेरी मच इन काय म्हणतात त्याला, जगाच्या ओव्हरऑल जगापासून डिकपलिंग म्हणतात तसं नाही आहे. जगात जागतिक बाजारात जे होते ते आपले पडसाद उमटत आहेत. आपल्यामध्ये काही फंडामेंटली वीक अशा काही गोष्टी आहेत. ऑफकोर्स बँकांच्या बॅलन्स शीटमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, ते वगळता ओव्हरऑल म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे हा मोर दॅन डोमेस्टिक, हा ग्लोबल प्रॉब्लेम आहे आणि हेच आपल्याला हे चित्र दर्शवतं. खरंय. दुसरा एक आपण चार्ट बघूया ज्याच्यामध्ये 2016 मधली बाजाराची स्थिती आपल्याला बघायला मिळते. आपण बघूया. अश्विन, जर आपण बघितलं की ओव्हरऑल आपल्याकडे जे मार्केट्स 2016 मध्ये मार्केट्स बऱ्यापैकी खालती येताना दिसले आहेत आणि गेल्या वर्ष म्हणजे जेव्हापासून मार्केट सुरू झाली तेव्हापासून मार्केटमध्ये घसरण होताना आपल्याला दिसली आहे. आणि ओव्हरऑल मग ते गेलं वर्षभर 2015 अख्ख्या 2015मध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे स्टार होते. ह्या वर्षामध्ये जेव्हा वर्ष सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत सेन्सेक्सनी तर घसरण झालेलीच आहे, पण त्याचबरोबर मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला घसरण होताना दिसत आहे. हे जे बाकीचे लाईन्स जे आहेत ह्या म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स दाखवतात आपल्याला. आणि ओव्हरऑल म्युच्युअल फंड कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला जे ओव्हरऑल चित्र आहे ते सगळीकडेच वाईट दिसतं आहे आणि सगळीकडेच आपल्याला असं वाटतं आहे की जर आपण बघितलं तर BSE 12% खालती उतरलेलं आहे. त्याच वेळेला लार्ज कॅप फंड्स आहेत ते देखील साधारणतः 12 लार्ज कॅप बास्केट, ओव्हरऑल व्हॅल्यू रिसर्चचं जे बास्केट आहे ते देखील 12% उतरताना दिसते. मिड कॅपचे फंड्स जे आहेत ते 15% उतरलेत. सो चित्र अत्यंत म्हणजे स्कॅरी, असं भीतीदायक असं दिसतंय. स्मॉल कॅप फंड्सचे जे बास्केट आहे ते केवळ गेल्या दीड महिन्यामध्ये, दीड महिना, आता आपण एक्झॅक्टली 14व्या दिवशी आहोत, तर एवढ्या खालती येताना आपल्याला दिसलंय. ओव्हरऑल जर सेक्टर्सचा परफॉर्मन्स जर आपण बघितला गेल्या वर्षभरातला, तोही आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया आणि त्याच्यानंतर आपण बोलूया याच्याबद्दल.
तेव्हा सेक्टोरल परफॉर्मन्स नेमका कसा झालेला होता, कोणकोणत्या सेक्टरनी कसा परफॉर्म केलेला आहे, काय आकडेवारी आहे आपण बघतोय. सो आपण जर बघितलं तर टेलिकॉम नंतर बाकी सगळे म्हणजे सगळे सेक्टर आहे, केवळ FMCG जे आहे ते कुठेतरी तग धरून राहताना दिसले, पण अक्रॉस द बोर्ड सेलिंग झालंय. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा फार मोठ्या प्रमाणावर सेलिंग येतं त्यावेळेला कुठेच त्याचा काय म्हणतात ना, कोणीच तग धरून राहू शकत नाही. ज्या प्रकारचं सेलिंग मी तुम्हाला एक म्हणजे तुला एक गोष्ट सांगतो की मध्यंतरी मी आमच्या घराच्या बाजूला जो एक मॉल आहे तिथे गेलो होतो आणि तिकडे एका फार मोठ्या ब्रँडच्या दुकानात गेलो 25 जानेवारीला, आणि तिकडे 50% सेल चालू होता. त्या 50% सेल जेव्हा चालू होता तेव्हा त्यांना मी म्हटलं की मला काही विकत घ्यायचं होतं, तर ते म्हणाला की नाही, हा सेल केवळ आजचा दिवस आहे आणि 26 जानेवारी हे 3 म्हणजे 24, 25, 26 3 दिवसांसाठी हा सेल चालू आहे. उद्या जर तुम्ही आलात तुम्हाला मिळू शकतं, परवा आलात तर तुम्हाला हा डिस्काउंट मिळणार नाही. काही कारणास्तव मी ती विकत घेतली नाही गोष्ट, मी परत आलो. 6 फेब्रुवारीला मी परत गेलो त्या मॉलमध्ये आणि बघितलं तर त्याच दुकानामध्ये सेल परत चालू होता. आणि त्याचं कारण असं होतं की समोरचं जे बेनेटेनचं स्टोअर होतं, दुसरं स्टोअर होतं त्याच्या समोरचं दुकान, त्यांनी 50% ऑफ सुरू केलं होतं. सो एकाच मॉलमध्ये समोरच्या दुकानामध्ये सेलिंग आहे, म्हणजे सेल आहे, तर त्याला अवॉइड करता आलं नाही सेल ठेवणं. आज तीच गोष्ट होते की ओव्हरऑल जागतिक बाजारपेठेमध्ये सेलिंग येत आहे, तर आपल्या बाजारामध्ये त्याचे पडसाद उमटणार नाहीत असं होणं शक्यच नाही, कारण अक्रॉस द बोर्ड सेलिंग येत आहे. सो एका दुकानात सेल लागला आहे तर समोरच्या दुकानामध्ये तुम्हाला त्याचं पडसाद, त्याचा इम्पॅक्ट हा दिसेलच. आणि हेच आपल्याला दिसतंय की अक्रॉस द बोर्ड गेल्या वर्षभर म्हणजे 2016 चालू झाल्यापासून सेलिंग होताना आपल्याला दिसले आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या पोर्टफोलिओवरती होतं आणि आपल्याला असं चित्र मात्र नक्कीच भीतीदायक दिसते असं आपल्याला वाटतंय. पण आता आपण येत्या स्लाइड्समध्ये बघू की आपण त्यातनं, हे झालं मार्केट्सबद्दल, बरोबर, पण त्याचा इम्पॅक्ट आपल्या मनीसाठी काय झालाय तर आपण जर बघितलं दुसरा एक चार्ट जर 2008 पासूनचा, आपण पहिला आधी ग्राफिक बघूया आणि त्याच्यानंतर आपण चार्ट बघूया. आपण बघूया की मनीचा इम्पॅक्ट नेमका कसा होतोय येत्या काळामध्ये. बघूया. गुंतवणूकदारांचं शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होताना आपल्याला बघायला मिळते, कारण घसरण झालेली आहे, साहजिक नुकसान होत आहे. सोन्याच्या वाढत्या भावामुळे मात्र गुंतवणूकदार काहीसे सुखावले, त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. आणि घसरते व्याजदर मात्र गुंतवणूकदारांना चिंता करायला लावणार आहे. सो मिक्स फिलिंग्स आहेत की सोन्याचे दर वाढतात पण व्याजदर इकडे घसरत आहेत. सो मला परवा एका गुंतवणूकदाराचा फोन आला होता, माझे मित्रच आहेत ते, तर त्यांनी म्हटलं की बघ काय मार्केट खराब झालं. तर मी म्हटलं यू शुड बी हॅपी. तर त्यांनी विचारलं असं का म्हणतोस तू. तर मी म्हटलं की तुम्ही मार्केटमध्ये गेल्या 4-5 वर्षात काही जास्त पैसे गुंतवणूक केली नाही, पण तुम्ही जास्त गुंतवणूक केली सोन्यामध्ये, आणि आता सोनं परत कुठेतरी तुमचं स्थिरावताना परत 30,000च्या दिशेला जाताना दिसतंय, तर यू शुड बी हॅपी. पण हा गमतीचा भाग जर बाजूला आपण सोडला तर दुसरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्याला की जर तुम्ही 2008 पासून एक गुंतवणूकदार असाल शेअर बाजारामध्ये, तर ऑफकोर्स 21,000वरनं आता परत मार्केट्स परत वरती आलेले, म्हणजे 21,000वरनं परत 22-23,000वरतीच आलेले दिसत आहेत आपल्याला. पण 2008 पासूनचा जर तुम्ही चार्ट बघितलात की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये किंवा योग्य रीतीने स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली असती तर तुमचे रिटर्न्स नक्कीच चांगले आले असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही 2008चा जर विचार बघितला तर मार्केट्स कुठेच गेले नाही आहेत, पण अशा भरपूर कंपनीज आहेत, भरपूर म्युच्युअल फंड्स आहेत जे त्यांचे रिटर्न्स तुम्हाला चांगले येताना दिसले. दुसरं, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर सोन्याचा तुम्ही समावेश केलेला असेल तर नक्कीच ओव्हरऑल बॅलन्स्ड होऊन तुमचा पोर्टफोलिओ व्यवस्थित होताना आपल्याला दिसतो. तिसरी महत्त्वाची जर आपण गोष्ट बघितली तर ती म्हणजे घसरणारे व्याजदर. हा फार महत्त्वाचा फरक झाला आहे 2015 आणि 2016मध्ये, की तुमचं ओव्हरऑल हेडलाईन इन्फ्लेशन कमी झाल्यामुळे, महागाई कमी झाल्यामुळे व्याजदर कुठेतरी सॉफ्ट व्हायला लागलेत, कमी व्हायला लागलेत. आणि येत्या काळामध्ये आपण असं बघतो की स्टॉक मार्केटमध्ये रिटर्न्स गेल्या वर्षभरात गुंतवणूकदार आले नाहीत, प्लस त्यांना व्याजदर देखील कमी, गुंतवणुकीसाठी व्याजदर देखील कमी उपलब्ध होते. तिसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की सोन्यामध्ये रिटर्न्स आले, पण गेल्या वर्षभरामध्ये ज्वेलरी आणि बाकी सोन्याची डिमांड चालू राहिली तरी गुंतवणूकदारांनी ETF-मध्ये किंवा सोन्याच्या याच्यामध्ये, सोन्याचे ETFचा डेटा मात्र सांगतो की गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले गोल्ड फंडमधनं. सो इनफॅक्ट त्यांनी गोल्डकडे ॲज अन इन्व्हेस्टमेंट क्लास पाठ फिरवताना आपल्याला दिसतोय. खरंय.
आणि याच अनुषंगाने आपण जसं म्हणतोय की सोन्याच्या चढत्या भावामुळे गुंतवणूकदार सुखावलेलेच आहेत, तर मात्र येत्या काळामध्ये हीच स्थिती कायम राहील? मग सोन्याच्या भावामध्ये काय वाटतं? दोन गोष्टी आहेत की सोन्याचा आता जर आपण जागतिक बाजारपेठेतला भाव बघितला तर तो काही ऑल टाईम हायला परत गेलेला नाही आहे. जो आत्ता आपल्याला रेट दिसतोय तो केवळ डॉलरच्या ॲप्रिसिएशनमुळे आणि ऑफकोर्स थोडंफार मार्केट्समध्ये जागतिक बाजारपेठेत मंदी आल्यामुळे सोनं कुठेतरी वरती जाताना दिसतं. हे दोन्हीचं संमिश्रण आहे. पण समजा असं झालं असतं की डॉलर घसरायला लागला असता किंवा डॉलरमध्ये थोडं आपल्याला करेक्शन दिसलं येत्या काही काळामध्ये, तर आपल्याला दिसू शकेल की सोन्याचे भाव जे आहेत ते न्यूट्रल होताना दिसतील, म्हणजे इम्पॅक्ट आपल्याला न्यूट्रल होताना देखील दिसू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ॲज अन इन्व्हेस्टर अख्ख्या आपल्या ओव्हरऑल फॅमिलीमध्ये जर आपण बघितलं किंवा ॲज अ कंट्री आपण सोनं बऱ्यापैकी फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. सो एक माझ्याकडे ॲसेट क्लास असा आहे की माझी त्याच्यात ऑलरेडी गुंतवणूक आहे. बरोबर. तर मी आता ओव्हरऑल डायव्हर्सिफिकेशन आजही करणं गरजेचं आहे आणि शेअर बाजार किंवा तत्सम फायनान्शियल ॲसेट्समध्ये गुंतवणूक करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. खरं, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्या पुढे आपण थोडासा मनाशी निगडीत असा मुद्दा घेऊन जाणार आहोत, कारण हा पण माइंड गेमच आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण क्रिकेट किंवा अन्य खेळांमध्ये म्हणतो की हा माइंड गेम आहे, तसं शेअर मार्केट आणि एकूणातच हे व्यवहार करणं हा देखील एक माइंड गेम आहे. आणि तिकडे मग आपण कसं वर्क करायचं याच्या संदर्भात आपण नाईक सरांकडनं जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येणार आहोत. पाहत राहा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मार्केट, मनी अँड माइंड असा आपला आजचा विषय घेतलेला आहे आपण आणि त्याच अनुषंगाने मार्केट आणि मनी याच्याबद्दल आपण बोललो. मात्र आता माइंड आपला सगळ्यात महत्त्वाचा घटक आपल्या दैनंदिन जीवनातला, अर्थात आपलं मन. आणि हे मन कसं वर्क होतं या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण बघूया. माइंड अशा स्थितीत मनोधैर्य खच्ची न होऊ देण्याकरता अतिशय परिपक्व असणं आवश्यक आहे, मॅच्युरिटी दाखवणं आवश्यक आहे. संयम हीच आजची काळाची गरज आहे हे ओळखून पावलं टाकायला हवीत आणि जे लोक करतायत त्याच्या परस्पर विरोधी करायचं हे सूत्र कायम लक्षात ठेवायचं. नाही सर, मी एका गुंतवणूकदाराला गेल्या आठवड्यात भेटलो आणि अशा ह्या स्टोरीज आता तुम्हाला देखील तुमच्या आजूबाजूला मिळायला सुरुवात होतील. ह्या गुंतवणूकदाराने गेल्या वर्षी स्टॉकमध्ये चांगले रिटर्न्स बघून आपला जॉब सोडून ट्रेडिंग करायला सुरुवात केली. ओके, जॉब सोडला. 10 लाख रुपये ॲन्युअल इन्कम असलेला जॉब सोडून केवळ ट्रेडिंगमध्ये आला, कारण त्याला साधारणतः 5,000-6,000 रुपये दिवसाला ट्रेडिंगमध्ये इन्कम होत होतं. तर तो म्हणाला मग मला जॉब करायची काय गरज आहे, आणि त्याने ते सुरू केलं. जी परिपक्वता आहे ना ही मार्केटमध्ये अत्यंत आवश्यक आहे. ही मॅच्युरिटी आवश्यक होती की केवळ तेव्हा रिटर्न्स बनत होते म्हणून त्याने जॉब सोडून मार्केटमध्ये आला. आज परिस्थिती अशी आहे की दिवसाला त्याचं 10-15 हजाराचं नुकसान व्हायला लागल्यानंतर त्याने विचार करायला लागला की मी काय करू. सो आपण नेहमी सातत्याने सांगत आलो आपल्या गुंतवणूकदारांना की लाभ आणि लोभमध्ये एक थोडीशी थिन लाईन असते. ती गेल्या वर्षी गुंतवणूकदार काही विसरले आणि मार्केट्समध्ये जम्प करायला लागले. आता जी परिस्थिती आहे ना, आता जी परिस्थिती थोडीशी उलटी आहे आणि आपण त्याच्यावरती येऊ, पण त्या परिस्थितीमध्ये न येणं हे अत्यंत आवश्यक होतं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट्स आपल्याला नेहमी वाटतं की ओव्हरऑल म्हणजे वॉरेन बफेट यांनी असं म्हटलं आहे की जर तुमच्याकडे 130च्या आसपास IQ असेल तर त्याच्या वरचा IQ जो आहे ना तो तुम्ही देऊन टाका. तुम्हाला गुंतवणुकीसाठी जास्त IQची गरज नाही, कारण गुंतवणूक हा केवळ माइंड गेम आहे. जसं मी म्हटलं की लाभ आणि लोभ पासून दूर राहिलं पाहिजे, तसंच जे ओव्हरऑल भीतीयुक्त वातावरण येतं तेव्हा आपण दूर राहिलं पाहिजे. आपण एक जर चार्ट बघितला गेल्या वर्षभरामध्ये की कशा प्रकारे मार्केट्समध्ये पैसे आले, म्युच्युअल फंड्समध्ये पैसे आले, तर आपण एक जर सेन्सेक्स वर्सेस याचा जर आपण एक चार्ट बघितला, इक्विटी इन्फ्लोज आणि सेन्सेक्स, आपण तो चार्ट बघूया आणि मग सांगूया. सो आपण जर हा चार्ट बघितला तर ब्लू लाईन जी आहे ही मार्केट्स म्युच्युअल फंडमधले इन्फ्लोज दाखवते. रेड लाईन आहे ते सेन्सेक्सची चढ उतार दाखवते. तर जिकडे जिकडे रेड लाईननी वरती गेली आहे तिकडे जास्तीत जास्त पैसे आले. सो टिपिकली असं होतं, आपण नेहमी जेव्हा मार्केट्स एक्सपेन्सिव्ह होतात तेव्हा गुंतवणूक करायला जातो, जेव्हा मार्केट्स जास्त प्राईसवरती असतात तेव्हा गुंतवणूक करायला जातो. आणि आता जर आपण एक महत्त्वाचा मुद्दा बघितला तर जानेवारीमधले इन्फ्लोज बघितले किंवा आत्ता जे फेब्रुवारीमधले जो डेटा आम्हाला मार्केट्समधनं मिळतोय,
तर इनफॅक्ट म्युच्युअल फंडमधले गुंतवणूक कमी होत चालली आहे गेल्या महिन्याभरामध्ये. सो मला असं वाटतं की, आणि मग असं होतं ना की गुंतवणूक कमी झाली म्हणजे कमी लोक बोलत आहेत, तुमचे मित्र देखील कमी बोलत आहेत, ते म्हणतात नाही नाही म्युच्युअल फंडमध्ये आता गुंतवणूक करायला नको. गेल्या वर्षी ह्याच वेळेला गुंतवणूक चांगली वाटत होती, प्राइसेस जास्त होत्या, पण आता असं आपल्याला वाटतं की नाही, ओव्हरऑल सगळेच म्हणतात की नाही चांगली गोष्ट, पण ॲक्च्युली तीच वेळ असते गुंतवणूक करण्यासाठी राईट अशी. आणि त्यावेळेला आपण देखील सांगत आलो होतो की मार्केट्स स्वस्त गेल्या वर्षी नक्कीच नव्हते, ते थोडेसे एक्सपेन्सिव्ह साईडलाच होते. आता जर आपण बघितलं तर मार्केट्स थोडेसे स्वस्तच्या रेंजमध्ये यायला लागलेत. आणि आपण जर पीईचा चार्ट बघितला, म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो बघितला आपण चार्ट, तर अशा झोनमध्ये आहेत की जिकडे तुमचे रिटर्न्स नक्कीच चांगले बनण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. इथनं मार्केट्स करेक्ट होतील का? होऊ शकतात, अजून जास्त करेक्ट होऊ शकतात. किती होतील मला सांगता येणार नाही, पण मला असं वाटतं की ओव्हरऑल जर मी इन्फ्लोज बघितले, ओव्हरऑल सेंटिमेंट बघितलं, तर बऱ्यापैकी मार्केटचं कुठेतरी आपण बघतो की बॉटम आउटच्या आसपास आपण व्हायला सुरुवात झाली आहे. आणि हे जेव्हा आपण सांगतो आहोत आपल्या कार्यक्रमात, तेव्हा कदाचित गुंतवणूकदारांना ही गोष्ट पटणार देखील नाही. आणि म्हणजे मी असं म्हटलं होतं की गेल्या वर्षी सगळ्यांकडे करेज होतं. आपण वर्षाच्या सुरुवातीला म्हटलं होतं की करेज सगळ्यांकडे होतं, पण कोणी माइंड अप्लाय नव्हतं केलं. आता आपल्याला करेजची गरज आहे, धैर्याची गरज आहे गुंतवणूक करताना ह्या वर्षासाठी. आणि अजून एक आपण चार्ट दाखवूया आपल्या प्रेक्षकांना आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना एक्सप्लेन करूया. आपण बघूया. सो आपण हा जर ओव्हरऑल पी बघितलं तर सेन्सेक्सचा पी जो असतो साधारणतः काय याला रेशोमध्ये तो योग्य होऊ शकतो. तर आता साधारणतः आपण एखाद्या म्हणजे चीपर झोनमध्ये आलो आहोत असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण ॲव्हरेज आपल्याला मार्केट्स गेल्या वर्षी रेड झोनमध्ये होते, जिकडे तुम्ही गुंतवणूक केली असती तर तुमचे रिटर्न्स फार काय म्हणतात चांगल्या लेवलला येतीलच याचं हे नव्हतं. पण सध्या गेल्या वर्षीपेक्षा नक्कीच मार्केट करेक्शन झालेलं आहे, स्वस्त झालेली आहेत. एक तुम्हाला उदाहरण देतो, एक कंपनी, आणि आपण इंडिव्हिज्युअल स्टॉकचं नाव घेत नाही त्यामुळे कंपनीचं नाव डिस्क्लोज नाही करत, पण गेल्या वर्षी एक कंपनी होती की तिचा भाव 6,000 रुपये होता. ह्या वर्षी त्या आणि पी जो होता तो 90च्या हून अधिक होता. आज ती कंपनीचा भाव 10,000 आहे, पण पी 60 झाला आहे. ह्याचं कारण काय झालं आहे तर ओव्हरऑल ऑइलमधले करेक्शन, भारतामधली डिमांड, कमॉडिटी प्राइसेसमधली घसरण, ह्यामुळे त्या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी वाढली आहे. आणि ॲज अ कंट्री आपली ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे, म्हणजे जे ऑइलमधला फॉल आहे त्यामुळे आपण ह्या वर्षी केवळ $70 बिलियन आसपास आपलं सेव्हिंग होणार. सो ह्या सेव्हिंगमुळेच आणि ओव्हरऑल आपल्याकडची बघा, परत लक्षात घ्या की US, चायना, बाकी सगळ्यांच्या देशामधली ग्रोथ जी आहे ती जागतिक डिमांड किती राहील त्यावरती अवलंबून आहे. मात्र भारतामध्ये केवळ असं एक आहे की आपली डोमेस्टिक डिमांड कशी राहील ह्यावरती आपलं ओव्हरऑल भवितव्य अवलंबून राहील. आणि आपल्याकडची डिमांड म्हणजे डिमांडचं फ्युचर तर नक्कीच ब्राईट आहे असं मला वाटतं. निश्चित. आणि कार्यक्रम वाइंड अप करताना आपण क्रिकेटचं एक व्हिज्युअल दाखवू आणि त्याच्यातनं जो आपला माइंडचा शेवटचा मुद्दा होता तो आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. आपण बघूया ही व्हिज्युअल्स. बॉलिंगचा स्टान्स घेतोय बॉलर आणि त्याच्यानंतर अर्थातच कलर्ड क्लोथिंग मध्ये आपल्याला ह्या मॅचेस बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये व्हाईट बॉल असतो आणि आपण बघतोय व्हाईट बॉल आहे. आणि टेस्ट मॅच मध्ये आपण बघत असतो व्हाईट क्लोथिंग मध्ये रेड बॉल असतो. मला वाटतं याच्यातनं आपण काहीतरी मुद्दे दाखवतोय. नक्कीच. जर आपण जर बघितलं तर मी माझ्या क्रिकेट कोचला एकदा विचारलं होतं की जेव्हा आम्ही डे मॅचेस खेळतो तर तुम्ही व्हाईट बॉल का वापरत नाही, कारण आजकाल दिवसाच्या मॅचेसला देखील व्हाईट बॉल वापरला जातो. दिवसा देखील व्हाईट बॉल वापरला जातो, डे नाईट मॅचला नाही, केवळ दिवसाला देखील. मग त्यांनी मला सांगितलं की नाही, कसं होतं की जेव्हा तुम्ही कलर्ड कपडे घातला तेव्हा बॉल स्पॉट करण्यासाठी व्हाईट बॉल असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जेव्हा व्हाईट कपडे घातलेले असतात तेव्हा त्या व्हाईट कपड्यांमध्ये व्हाईट बॉल स्पॉट नाही होऊ शकत. सो तेव्हा आपल्याला रेड बॉल असणं आवश्यक आहे. सो ह्यामधनं एक जर आपण बघितलं ना, तर जेव्हा आता आपण जर बघतो आणि जे आपण अख्खा कार्यक्रम आतापर्यंत चालवला तिकडे केवळ आपण बघितलं तर खूप सारे निगेटिव्ह न्यूज किंवा निगेटिव्ह इव्हेंट्स बघितले ह्या वर्षभरातले. आता ह्या वर्षभरातल्या निगेटिव्ह इव्हेंट्समधनंच, म्हणजे या रेड कलरच्या इव्हेंट्समधनंच व्हाईट बॉल कसा स्पॉट करायचा, संधी कशी स्पॉट करायची, हे आपल्यावरती अवलंबून असतं. डू द अपोजिट, म्हणजे जे क्रिकेटमध्ये म्हणतात की जे कपडे घातलेत त्याच्या अपोजिट कलरचा बॉल घाला. जी परिस्थिती आहे, जर प्रतिकूल
किती आहे, तर ह्यामध्ये इनफॅक्ट तुम्ही जास्त अग्रेसिव्ह व्हायला पाहिजे. जेव्हा खूप जास्त ग्रास ग्रीन दिसायला लागेल, व्हाईट दिसायला लागतील कपडे सगळीकडे, तेव्हा तो धोक्याचा रेड बॉल सिग्नल बघणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की सध्या सगळीकडे आपल्याला हा व्हाईट बॉल बघण्याची गरज जास्त आहे, रेड बॉल नाही. खरं. आणि त्याच अनुषंगाने मग आपण म्हणूया की गुंतवणूकदारांची बॅटिंग जी आहे ती चांगली होईल, त्यांचा स्कोर चांगला होईल. नाईक सर, खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या प्रेक्षकांना सध्याची स्थिती दाखवली आणि त्याच वेळी आपण हे देखील सांगितलेलं आहे की स्थिती जरी संकटातली असली तरी संयम पाळणं, पेशन्स इज द की. वन डे असो वा टेस्ट, आपण बघतो की संयमाची कसोटी तिकडेही लागत असते. तसं शेअर बाजाराचं आहे. पेशन्स हा फार महत्वाचा आहे, संयम महत्वाचा आहे. इथून पुढच्या काळात देखील असेच महत्वाचे विषय आम्ही तुमच्याकडे घेऊन येणार आहोत. बजेट अगदी काही दिवसांवर आहे, त्या संदर्भात देखील आपण एक खास कार्यक्रम घेऊन येणार आहोत. इकडे एक छोटासा ब्रेक, पैसा झाला मोठा मध्ये इकडेच थांबतोय. पाहत राहा एबीपी माझा.